आपल्या घराचं वायरिंग खरंच किती सुरक्षित आहे याचा कधी विचार केलाय? चला, आज आपण वायरिंगच्या काही महत्वाच्या नियमांबद्दल अगदी सोप्या भाषेत बोलूया. आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे, कारण बघा, वायरिंगचे नियम समजून घेणं म्हणजे काहीतरी टेक्निकल गोष्ट शिकणं नाहीये, तर हे थेट आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेशी जोडलेलं आहे. ओके, चला तर मग सुरुवात करूया. भारतीय मानकांनुसार कोणतेही वायरिंग करण्याआधी त्याचे एक योग्य नियोजन करणं हे इतकं महत्त्वाचं काम मानलं जातं. खरं तर सुरक्षितेचं हे सगळ्यात पहिलं पाऊल आहे. चला बघूया का ते. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, ह्या काही फक्त सूचना किंवा शिफारसी नाहीत, तर हे कायदेशीर बंधनकारक नियम आहेत. आणि हेच नियम आहेत जे आपल्या घरातल्या इलेक्ट्रिकल सिस्टीमला सुरक्षित ठेवतात आणि ती व्यवस्थित चालेल याची खात्री करतात. आता वायरिंग करण्याचे ना क्लीट, बॅटन किंवा PVC कंड्यूट असे बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. पण गंमत अशी आहे की तुम्ही यातला कोणताही प्रकार वापरा, सर्किट नियोजनाचे जे मूळ नियम आहेत ना, ते सगळ्यांसाठी अगदी सारखेच राहतात. आणि इथेच एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते, ती म्हणजे सब सर्किट. विचार करा, घरात येणारी जी मुख्य वीज आहे ती थेट सगळ्या उपकरणांना दिली जात नाही. सुरक्षिततेसाठी तिला अशा छोट्या छोट्या सर्किट्समध्ये विभागलं जातं. आणि यामुळे होतं काय, तर सगळी सिस्टम अधिक सुरक्षित आणि एफिशियंट बनते. ठीक आहे, तर आता आपण पहिल्या प्रकारच्या सब सर्किटबद्दल बोलूया, म्हणजे लाईट आणि फॅनसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्किट्सबद्दल. याचे नियम काय आहेत ते बघूया. हा आकडा खूप महत्वाचा आहे, तो लक्षातच ठेवा. 800 वॉट्स. कोणत्याही एका लाईट आणि फॅन सर्किटवर यापेक्षा जास्त लोड असायला नको. आता तुम्ही विचाराल का? याचं कारण सोपं आहे. जास्त लोड म्हणजे वायर्स गरम होणार आणि तिथूनच आग लागण्याचा धोका निर्माण होतो. तो टाळण्यासाठी हा नियम आहे. आणि याच सर्किटसाठी अजून एक नियम आहे, तो म्हणजे पॉइंट्सच्या संख्येचा. म्हणजे तुम्ही लाईट्स, फॅन्स आणि 5 अँपिअरचे सॉकेट्स हे सगळं मिळून जास्तीत जास्त फक्त 10 पॉइंट्स जोडू शकता. यामागचं कारणही तेच आहे, एकाच सर्किटवर खूप जास्त भार येऊ नये, म्हणजेच ओव्हरलोडिंग टाळणं. चला, आता लाईट आणि फॅनकडून आपण वळूया पॉवर सर्किट्सकडे. हे ते सर्किट्स आहेत जे आपल्या घरातले फ्रिज, गीझर किंवा एअर कंडिशनरसारखी मोठी, जास्त वीज खाणारी उपकरणं चालवतात. आणि साहजिकच आहे, इथले नियम अजून जास्त कडक आणि महत्वाचे आहेत. इथे फरक बघा किती मोठा आहे. पॉवर सर्किट तब्बल 3000 वॅट्सपर्यंतचा लोड सांभाळू शकतं. म्हणजे विचार करा, लाईट फॅनच्या 800 वॅट्सच्या तुलनेत कितीतरी जास्त. म्हणूनच गीझर किंवा ओव्हनसारखी उपकरणं यावर चालतात. पण अर्थातच इतका जास्त लोड आहे म्हटल्यावर एक मर्यादा पण येते. एवढा मोठा भार सुरक्षितपणे सांभाळण्यासाठी एका पॉवर सर्किटवर तुम्ही फक्त आणि फक्त 2च 16 अँपिअरची सॉकेट लावू शकता. 2 पेक्षा जास्त अजिबात नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी पॉवर सर्किट्स आहेत ना, त्यासाठी थेट डिस्ट्रीब्युशन बोर्डमधनं एक वेगळी स्वतंत्र लाईन आणावी लागते. तुम्ही त्याला लाईट फॅनच्या सर्किटमध्ये जोडू शकत नाही. सुरक्षितेच्या दृष्टीने हा नियम खूपच महत्वाचा आहे. ओके, तर आत्तापर्यंत आपण वॉट्स आणि पॉइंट्सचे आकडे पाहिले, लाईट, फॅन सर्किट आणि पॉवर सर्किटमधला फरक समजून घेतला. आता आपण काही अशा नियमांवर नजर टाकूया जे सगळ्यात महत्वाचे आहेत, म्हणजे जे थेट आपल्या घराला आणि आपल्या माणसांना सुरक्षित ठेवतात. हे जे 4 नियम आहेत ना, हे पाळणं म्हणजे अनिवार्यच आहे. यात कोणतीही तडजोड चालत नाही. पहिलं म्हणजे किचन, जिथे फ्रिज, ओव्हनसारखी मोठी उपकरणं असतात, त्यासाठी स्वतंत्र पॉवर सर्किट हवंच. दुसरं बाथरूम. इथे तर पाणी आणि वीज एकत्र येतात, त्यामुळे सॉकेट्स शॉवर किंवा नळापासून लांबच पाहिजेत. तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजे स्विच आणि फ्यूज हे नेहमी फेज म्हणजे लाईव्ह वायरवरच लावले पाहिजेत. आणि शेवटचं, पण तितकंच महत्त्वाचं, म्हणजे योग्य अर्थिंग. सगळ्या 3 पिन सॉकेट्समधला अर्थ पिन हा अर्थ वायरला जोडलेलाच पाहिजे. यामुळे शॉर्ट सर्किट झालं तर शॉक बसण्याऐवजी वीज जमिनीत जाते. तर आता आपल्याला हे महत्त्वाचे नियम माहीत झाले आहेत. पण सगळ्यात शेवटी एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपलं घर या सगळ्या नियमांचं खरंच पालन करतं का? आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी याची खात्री करणं खूप गरजेचं आहे, नाही का?